अजितदादांचा पुण्यातील नवा कारभारी कोण? परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी शंतनू कुकडे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। कुकडे याच्याकडे चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे आणि कुकडे याचे आर्थिक व्यवहार असल्याचं उघडकीस आलं। या चौकशीमध्ये मानकरांनी दिलेले कागदपत्र देखील बनावट निघाले आणि या प्रकरणामध्ये मानकरच अडकले। त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्यानंतर मानकरांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिलाय। त्यामुळे येत्या काळात महानगरपालिका निवडणुका असल्याने त्याच वेळी अजितदादांवर शहराध्यक्ष बदलण्याची वेळ आली आहे। शहराध्यक्ष पदासाठी अनेक जणांनी फील्डिंग देखील लावली। त्यामध्ये जुने पदाधिकारी, आमदार यांच्यामध्ये चांगली चुरस रंगल्याचं पाहायला मिळते। पण अजितदादा नेमकी कुणाच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ घालणार पाहूयात। दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। या कारवाईनंतर समाजकंटकांकडून माझी राजकीय बदनामी केली जात असल्याचा आरोपही मानकरांनी केला। पण मानकर यांचा राजीनामा अद्याप देखील स्वीकारला गेलेला नाही। त्यात काही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानकर यांचा राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये अशी गळ घातली आहे। तर दुसरीकडे शहराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत। शहराध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे शर्यतीत आहेत। तर नुकत्याच झालेल्या मुंबईच्या बैठकीत या काही नावांवर चर्चा सुरू झाली। त्यात हडपसरचे आमदार असलेले चेतन तुपे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे, कारण ते महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत। तसेच ते हडपसर मधून दुसऱ्यांदा आमदार झालेत। वडगाव शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर देखील ही जबाबदारी येऊ शकते। परंतु पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपींना मदत केल्याच्या आरोपांमुळे टिंगरे हे विधानसभेला बॅकफूटवर गेले होते। या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अजितदादा ही जबाबदारी देतील का हा प्रश्न देखील उद्भवतो। सध्या कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणारे ऍक्टिव्ह कार्यकर्ते म्हणून प्रदीप देशमुख यांच्या नावाचीही या पदासाठी चर्चा सुरू आहे। दुसरीकडे पुणे शहराला सक्षम आणि दांडगा जनसंपर्क असलेला शिवाय संघटन कौशल्य असणारा शहराध्यक्ष निवडीवर भर देण्यात येतो। काही महिन्यात पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। पुण्याचे पालकमंत्री असलेले अजितदादांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि त्यामुळेच अजितदादांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील शहराध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीकडून पूर्ण काळजी घेण्यात येते। स्वतः अजित पवार यांनी यासाठी लक्ष घातले। त्यामुळे पुणे राष्ट्रवादीचा आणि अजित पवारांचा पुण्यातील पठ्ठ्या कोण असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। यावर मंडळी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।